विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या संस्कृतीत असं म्हणतात, अधमा धनमिच्छन्ति धनम मानंच मध्यमा उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतान धनम. अधम म्हणजे निकृष्ट व्यक्ती, नेहमी धनाची इच्छा करतात. मध्यम मार्गी व्यक्ती धन आणि मान दोन्ही सारख्या प्रमाणात इच्छितात, परंतु उत्तम व्यक्ती फक्त मान किंवा आदर मिळावा अशीच इच्छा करतात. धनापेक्षा मानाला ते जास्त महत्त्व देतात. इट मीन्स इन्फेरियर पर्सन्स डिझायर इज मनी अँड ॲव्हरेज पर्सन डिझायर्स मनी अँड रिस्पेक्ट. अ ग्रेट पर्सन डिझायर्स ओनली रिस्पेक्ट अँड नॉट मनी. फ्रेंड्स, though in our Indian culture we have high values regarding our relations, friends and respect, we see these days there is a kind of relegation of all these values and only money has been placed above all. Due to this misplacement, people have lost real joy of life. Quest for money has made man rich, but he has been distanced from true friends and real joy of life. Let's see the poem based on the same theme, Money by William H. Davis. मित्रांनो, आज असा काळ बदलला आहे. पैसा असेल तरच लोक मान देतात अशी परिस्थिती आल्यासारखं दिसतं. माणसं एकमेकांना पैशात जोखायला लागलीत आणि पैशापुढे नातीगोती, मैत्री, प्रामाणिकपणा इत्यादी सगळ्या गोष्टी जणू दुय्यम, कमी दर्जाच्या ठरवल्या जात आहेत आणि त्याचमुळे जीवनातला खरेपणा कुठंतरी हरवलाय की काय असं वाटायला लागलंय. अशाच आशयाची, खऱ्या मैत्रीचा, जीवनाच्या खऱ्या आनंदाचा शोध घेणारी कविता आता आपण अभ्यासणार आहोत. तिचं नाव आहे मनी आणि तिचे कवी आहेत विल्यम एच डेव्हिस. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी भाविन पटेल. माझ्या अभिनव इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग, इयत्ता 11वीचे धडे आणि कविता, तसेच इयत्ता 12वीचे धडे आणि कविता, त्याचबरोबर व्याकरण आणि रायटिंग स्किल्स यांच्या प्लेलिस्ट दिसतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यातील हवी ती प्लेलिस्ट पाहू शकता आणि अभ्यास करू शकता. Let us see first about the poet. मित्रांनो, पहिले थोडक्यात या कवीबद्दल आपण माहिती घेऊया. विल्यम हेनरी डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर. विल्यम हेनरी डेव्हिस हा एक वेल्समधील कवी आणि लेखक होता. 1871 ते 1940 हा त्याचा कार्यकाळ. ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प ऑर होबो इन द UK अँड द USA. त्याने आपल्या जीवनातील बराचसा काळ हा एखाद्या भटक्या माणसासारखा उन्हाळपणे संयुक्त राष्ट्र संघ आणि अमेरिकन संघराज्यातूनही भटकंती करत घालवला. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. तो इंग्लंडमध्ये तर चक्क फेरीवाला आणि रस्त्यावरील मनोरंजन करणारा गायक बनला. After several years of wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. अनेक वर्षांच्या भटकंतीनंतर त्याने The Soul's Destroyer and Other Poems नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. काय म्हटलं या कवितेत त्याने? The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. या कवितेत तो आपल्याला एका श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगतोय, ज्याला जीवनातल्या खऱ्या सुखाच्या शोधासाठी गरीब व्हावंसं वाटतंय. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी ऑर वी हॅव लॉस्ट आवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. आपल्याकडचे पैसे जेव्हा आपण गमावून बसतो तेव्हा आपल्याला पैशाचं महत्त्व कळतं. ॲट द एंड द पोएट says that how he doesn't have money, he has true friends though they may be few. सरते शेवटी कवी म्हणतो की आता त्याच्याकडे पैसा नाही, पण कमी असले तरी
खरे सच्चे मित्र मात्र आहेत. तर चला पाहूया कविता काय आहे ते आणि तिचा अर्थ समजून घेऊया. मनी. दिस पोएम has 5 stanzas of 4 lines each and it has a dominating rhyme scheme A, B, C, B. Only the last stanza has a different rhyme scheme, that is A, B, A, B. So let us see stanza wise explanation. First stanza. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. The poet declares in the very first stanza that when he was rich and he had too much money, he was far away from the real joy of life. पहिल्याच कडव्यात कवी म्हणतो की तो जेव्हा खूप श्रीमंत होता आणि त्याच्याकडे अवाजवी पैसा होता, तेव्हा तो जीवनाच्या खऱ्या आनंदापासून फार दूर होता. ही सेज टू एक्सपिरियन्स दॅट ट्रू अँड इटर्नल जॉय ही बिकेम पुअर. तो म्हणतो की त्या खऱ्या आनंदाच्या अनुभवासाठी तो गरीब बनला, गरिबी स्वीकारली. वाय ही बिकेम पुअर? ही हिमसेल्फ आन्सर्स दॅट ही वॉन्टेड टू सी द ट्रूथ इन हिज लाईफ. त्याने गरिबी का स्वीकारली? तर त्याला जीवनातलं खरं सत्य शोधायचं होतं. वेन ही वॉज रिच, लुकिंग ॲट हिज मनी, मेनी पीपल वर अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिम अँड केम टू हिम शोईंग ॲज इफ दे वेर हिज फ्रेंड्स. जेव्हा तो श्रीमंत होता तेव्हा अनेक लोक त्याच्याकडे आकृष्ट होत असत. अनेक लोक स्वतःला त्याचे मित्र म्हणवत, पण ते सगळे खोटे होते. ते त्याच्या पैशासाठी त्याच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करत होते. Stanza number 2. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead. I dared not speak to let this world know. The poet seems very helpless here. He feels as if he is trapped in the condition of being rich. कवी या ठिकाणी आपल्याला श्रीमंत असल्याच्या पेचात अडकल्यासारखा दिसतो. अगदी असह्य हतबल झाल्यासारखा वाटतो. त्याला जीवनाचा आनंद स्वच्छंदीपणे घेता येत नाहीये. ही इज नॉट एबल टू एन्जॉय लाईफ टू द फुलेस्ट. एव्हरी नाऊ अँड देन ही हॅज टू रिस्ट्रिक्ट हिमसेल्फ फॉर द सो कॉल्ड मॅनर्स, एटिकेट्स अँड स्टेटस ऑफ बिंग रिच. क्षणोक्षणी त्याला शिष्टाचार, वर्तणुकीच्या विशिष्ट पद्धतीची बंधनं आणि दर्जा किंवा प्रतिष्ठा यांची बंधनं पाळावी लागत आहेत. सो ही कम्पेअर्स हिमसेल्फ विथ अ चाइल्ड हू हॅज अ स्ट्रॉंग डिझायर टू ब्लो ट्रम्पेट, बट ड्यू टू समवन्स डिमाइज ही इज वॉन्ट नॉट टू ब्लो इट. म्हणून तो स्वतःची तुलना एका लहान मुलाशी करतो जो हतबल आहे की त्याला खेळायला पिपाणी तर दिली आहे, पण कुणीतरी वारलंय म्हणून त्याला ती पिपाणी वाजवू नको असं सांगण्यात आलंय, दटावण्यात आलंय. सीइंग द नॉर्म्स ऑफ द वर्ल्ड अबाउट मनी अँड हॅपीनेस, ही कुडंट डेअर टू स्पीक आउट हिज फीलिंग्स ऑफ सफोकेशन इन रिचनेस. थोडक्यात श्रीमंतीमुळे होत असलेली एक विशिष्ट कुचंबणा तो सांगतोय आणि त्याचबरोबर या दुनियेचे जे शिष्टाचार आहेत त्यांच्या समोर त्याला त्याच्या भावना मोकळेपणी व्यक्तही करता येत नाहीत. ही हॅड टू सप्रेस हिज डिझायर्स ऑफ फ्री विल टू एन्जॉय लाईफ अबोव ऑल स्टेटस को अँड मॅनरिझम. त्या व्यक्त करण्याची त्याची हिंमत होत नाही, कारण या समाजाचे, या दुनियेचे जे शिष्टाचार आहेत आणि ज्या वागण्याच्या पद्धती आहेत त्याचं बंधन त्याच्या मनावरती दडपण आणत आहे. स्टांझा नंबर 3. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. In this stanza, the poet says he has observed life very carefully and minutely. कवी म्हणतो की त्याने जीवनाचा गहन विचार केला आहे. त्याने अगदी काळजीपूर्वक
आणि बारकाईने निरीक्षण केलं आहे. ही फाउंड दॅट द पुअर मेन आर ऑलवेज टेन्शन फ्री, दे वर्क हार्ड अँड आर कंटेंटेड इन व्हॉट दे अर्न. त्याला हे कळतं, असं आढळतं की गरीब लोक हे खूप कष्ट करतात आणि जे मिळतं त्यात ते समाधानी असतात, त्यामुळे ते तणावमुक्तही असतात. ही इवन प्रेजेस देअर वाईव्स हाऊ दे आर ऑल्सो एन्जॉईंग देअर हाऊसहोल्ड वर्क ॲज दे आर हमिंग व्हाईल वर्किंग. तो त्यांच्या बायकांचं म्हणजे अर्धांगिनींचं देखील कौतुक करतो. कवी म्हणतो की या गरीब घरातली जी स्त्री असते ती इतकी कष्टाची कामं दिवस रात्र अत्यंत आनंदाने गाणं गुणगुणत करत असते, कोणतीही तक्रार न करता. द जॉयस स्टेट ऑफ पुअर विमेन इज कम्पेअर्ड विथ अ हमिंग हनी बी. कवी त्या आनंदी स्त्रियांची तुलना कष्टकरी मधमाशांच्या गुणगुणण्याशी करताना दिसतो. स्टॅन्झा नंबर 4. सो when I hear these poor men laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. The poet further observes the merriment of the poor, and to its opposite he sees how the rich have frowning forehead due to द बर्डन ऑफ अर्निंग मोर अँड मोर. कवी अगदी त्याचं निरीक्षण आणखी सांगतो. दिलखुलासपणे हसणारे गरीब लोक पाहतो आणि त्याचबरोबर खूप पैसा कमावण्याची ओढ असलेले श्रीमंत मात्र कायम कपाळावर आठ्या आणून जीवनाचा खरा आनंद अधिक पैशाच्या हव्यासापायी हरवून बसतात. द पोएट एक्सप्रेसेस हिज फिलिंग्स saying that the poor may not need to be rich, but the rich should step down at least if they want to experience the real joy of life. कवी त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणतो की गरीब लोकांना कदाचित श्रीमंत व्हायची गरज नसेलही, कारण ते मनाने श्रीमंतच आहेत, पण श्रीमंतांना जर जीवनाचा खरा आनंद हवा असेल तर त्यांनी थोडं खाली यावंच लागेल. Now this is the last stanza, stanza number 5. When I had money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. Lastly, to conclude what he wants to say, the poet affirms that he had many friends when he was rich, but they were friends for his money, and so they proved to be false friends, untrue. कवी शेवटी हे कबूल करतो किंवा जाहीर करतो की जेव्हा त्याच्याकडे खूप पैसा होता तेव्हा त्याच्या अवतीभोवती खूप मित्र होते, पण ते काही खरे मित्र नव्हते, ते मैत्रीचा खोटा आव आणणारे खोटे मित्र होते किंवा ते खोटेपणाने वागणारे होते. आफ्टर हिज बिकमिंग पुअर, all the false friends have left him and now he has very few friends. पण जेव्हा त्याचे सर्व पैसे तो गमावून बसला किंवा तो गरीब झाला तेव्हा त्याचे सगळे खोटे मित्र हे त्याला सोडून निघून गेले आणि आता मात्र त्याच्याकडे किंवा त्याचे खूप कमी असे मित्र राहिलेले आहेत. He says, though they are few, they are true. तो पुढे म्हणतो की ते जरी कमी असले तरी ते सच्चे आहेत, खरे आहेत. दे आर देअर फॉर हिम अँड नॉट फॉर हिज मनी. ते त्याच्याबरोबर आहेत, ते त्याच्यासाठी आहेत, त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, त्याची सुखदुःख शेअर करण्यासाठी. ते त्याच्या पैशासाठी त्याच्याजवळ नाही आहेत. दे आर हिज रिअल फ्रेंड्स. आणि तो म्हणतो की तेच त्याचे खरे मित्र आहेत. तर मित्रांनो, ही अशी एक सोपी मैत्रीचं, नात्यागोत्यांचं, एकंदरीत माणसाचंच महत्त्व सांगणारी, पैसा हा दुय्यम मानणारी अशी ही कविता, जी गरिबीतून सुखाचा अनुभव देणारी किंवा गरीब असतानाच सुखाचा खरा आनंद उपभोगता येतो हे सांगणारी कविता इथे संपते. अ व्हेरी सिम्पल येट इम्पॉर्टंट मेसेज दॅट मनी डझंट ब्रिंग happiness to our life. The poet
says us that poor people are much happier and can enjoy life in real sense. So students, I think you must have understood the poem. Thank you.